दिगंबर नामदेव गवई, राहणार सुनगाव, तालुका जळगाव जामोद, हे आपल्या आज्या पंजापासून हा वाद्य दुरुस्ती आणि वाद्य विक्रीचा व्यवसाय चालवत आहेत. गवई साहेब, कोणकोणचे येतात मग वाद्य? याच्यामध्ये मुर्दन, तबला, डग्गा, लाल, हां हां हां. आणि ते काय आपले नारायण शिंदे वाजवतात ते एक तारी तंबोरा बी आहे. हां हां. मग साधारण ही चौथी पाचवी पिढी आहे? पाचवी पिढी आहे तुमची आता. वा. हां हां. तुम्ही हा उद्योग करतातच, पण त्याशिवाय तुम्हाला राग आणि ताल वगैरे याचं बी पूरक ज्ञान आहे समजा. मग तुम्ही गाता की वाजवता? मग सर्व समजा गायन बी करता. बरं बढिया. मग इथे तुमची पार्टी आहे काय सोनगावले? काय नावानं मग? हां. हे आवजी सिद्धच का? नाही, दत्ताची पूजा म्हणजे कळस पूजा, सोळस पूजा. हां हां. त्याच्यामध्ये बी आम्ही पौर्णिमेचे कार्यक्रम करतात ते दत्ताची पूजा, कळस पूजा, सोळस पूजा. आपल्याकडे गेले भजन चालू करतो, कुठे भजन सांप्रदायिक भजन जर एखादं आम्ही करतो. हां हां. आपल्याकडे गेली जातात तिन्ही चारी भजन करतात. आणि फुल टायचं भजन असतं ते असं. हां हां. अवधूत बघा. मग नाथपंथाचं बाकी कुठेच नाही. बरं. अवधूत महाराजचं भजन ते दत्तात्रेय अवतारात अवधूत महाराज त्याचं त्या घोड सांगायला मोठं ठिकाण आहे. हे गोड्या ढोल सांगे घोड सांगा ते अमरावती जिल्हा ढोल सांग. तिथं असते त्यांची यात्रा. बरं. यात्रा असते त्या यात्रेवर ते अवधूत भजन खूप चालतात. हां. इकडे फार कमी असतात ते. हां. बरं. म्हणजे ग्रामीण केंद्रामध्ये सहसा ते दुकान नसते समजा वाद्य दुरुस्त करायला, मग तालुका स्तरावर जावं लागते कुठंतरी. ग्रामीण भागात नसते सरासरी, एकंदच राहते. चला, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.